महाराष्ट्र सरकारच्या वतीनं 2 सप्टेंबरला मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं जी.आर. काढण्यात आला आणि त्यानंतर ओबीसी समाजामध्ये प्रचंड प्रमाणात नाराजीचा सूर आहे। सध्या मुंबईत महाराष्ट्रभरातनं कुणबी समाजाचे सर्व जे प्रतिनिधी आहेत ती सर्व लोक या ठिकाणी आलेली आहेत। राज्यभरातून ओबीसी समाज आज या ठिकाणी एकवटतोय। खास करून कुणबीमध्ये आता कशा पद्धतीने अडचणी निर्माण होत आहेत आणि कशा पद्धतीने ओबीसी समाज कुणबी समाजामध्ये येतोय हे मराठा समाज कुणबी समाजामध्ये येतोय, ओबीसीमध्ये दाखल होतोय। या विरोधामध्ये हे सगळं आंदोलन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। राज्यभरातून आलेले हे सर्व जे लोक आहेत हे सर्व लोक कुणबी एल्गार मोर्चाच्या निमित्तानं या ठिकाणी दाखल झालेले आहेत। हैदराबाद गॅझेटियर जी.आर. रद्द करा, राज्यात 100 बिंदू नामावली लागू करा, अशा आशयाची यांची मागणी आहे। सध्या आपण या ठिकाणी बोर्ड देखील त्यांच्या हातामध्ये पाहतोय। हैदराबाद गॅझेटचा समोर बोर्ड दिसतोय। हैदराबाद गॅझेटियर रद्द करा, जी.आर. रद्द करा, वाचवा ओबीसी राजकीय आरक्षण, सत्तेचं खरं संरक्षण, अन्यायानं भोगली सजा, जागा हो रे कुणबी राजा, अशा आशयाचे हे सर्व जे बोर्ड आहेत हे सर्व या सर्व आंदोलकांच्या हातामध्ये दिसत आहेत। मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये हळूहळू मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे। सकाळी 6 वाजल्यापासून ही सर्व मंडळी जी आहेत ही आझाद मैदानामध्ये दाखल झालेली आहेत आणि आपल्या विविध मागण्यांसाठी या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। आज दिवसभरातलं कसं नियोजन आहे आणि या सर्व आंदोलकांचं काय म्हणणं आहे थेट आंदोलकांकडून आपण जाणून घेणार आहोत। राज्यभरातून कुणबी समाज आज एकवटतोय, काय तुमचं म्हणणं आहे आणि काय मागणी आहे? आमची मागणी अशी आहे की आमच्या ज्या कुणबी समाजामध्ये जी घुसखोरी होते आहे ती शासनाने थांबवावी। अगर तुम्हाला त्यांना रिझर्वेशन द्यायचं असेल तर स्वतंत्र रिझर्वेशन द्या, आम्हाला त्याचं काही म्हणणं नाही आहे। पण ऑलरेडी आमच्या इथे 360 जाती आहेत ओबीसीमध्ये आणि त्याच्यामध्ये अजून तुम्ही भर टाकतात आहे, मग आमच्या लोकांना न्याय कधी मिळणार? आणि आमची सामान्य जनता आहे, शेतकरी जनता आहे की यांच्यासारखे धनपती आमच्याकडे नाही आहेत। त्या सगळ्या तऱ्हेने ते लोक गुणसंपन्न आहेत। सगळ्या यांनी आमचे कष्टकरी लोक आहेत। अगर आमच्या कष्टकरी लोकांच्या मुलांसाठी अगर जे रिझर्वेशन आहे शिक्षणामध्ये आहेत, बाकी राजकारणामध्ये आहेत, ते पण तुम्ही अडवून घेणार असेल तर कसं काय चालणार आहे? किती आम्ही सहन करणार आहोत? कशा पद्धतीचं आजचं दिवसभराचं नियोजन आहे आणि काय मागणी आहे? आज आपण पाहिलं तर कुणबी समाजवादी संघ मुंबई ही आपली 105 वर्ष जुनी ही संस्था आहे। या संस्थेच्या मार्फत आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई आणि बृहन्मुंबई आणि महाराष्ट्रातील तमाम म्हणजे पुणे, सातारापासून सगळेच समाज बांधव या ठिकाणी एकवटले आहेत। मुद्दा हाच आहे की मराठा समाजाने जे आरक्षण मागितलेले आहे ते प्रमुख म्हणजे कुणबीमधून मागितले आहे। तर जनमानसामध्ये अशी एक भावना होती की कुणबी समाज काय करतंय, त्या उद्देशाने आज कुणबी समाजाने कुणबी समाजवादी संघ या आमच्या संघटनेने आणि आमच्या विविध संघटना अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघ असो, सकळ महाराष्ट्र, जेवढ्या सुद्धा कुणबी समाजाच्या विविध संघटना आहेत ज्या 7 जिल्ह्यांमध्ये विभागलेल्या आहेत किंवा प्रत्येक ठिकाणी आपापल्या पद्धतीने काम करतात, त्या या सगळ्या संघटना मातृसंस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन करत आहेत। आज या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर संपूर्ण या राज्यातून किमान 1 लाख समाज बांधवांचा समुदाय या ठिकाणी येत आहे। आम्ही ओबीसी सोबतच जे आंदोलन करतोय, याच्या अगोदर जी आंदोलन झाली ती ओबीसी सोबतच कुणबी समाज झाली, पण आज कुणबी समाज काय करते आणि कुणबी समाजाला याच्यातून काय बोध द्यायचा आहे हा करण्यासाठी आपण या ठिकाणी थांबलेलो आहोत। आज या ठिकाणी आपण पाहिलं तर आज सकाळी 10 वाजल्यापासून हा कार्यक्रम होणार होता, पण आज या ठिकाणी जर पाहिलं सकाळी 7 वाजल्यापासून समाज बांधव हे विविध ठिकाणावरून या ठिकाणी आलेले आहेत। आज आपण परिसर पाहाल तर हा आझाद मैदानचा परिसर ह्याची कॅपॅसिटी खूप छोटी आहे, पण बाहेर सुद्धा विटी स्टेशन असेल, चर्चगेट स्टेशन असेल, मरीन लाईन्स असेल, मेट्रो स्टेशन असेल, या ठिकाणी सगळीकडेच आज समाज बांधव त्या ठिकाणी उभे आहेत, कारण आत यायला जागा नाहीये। आमची मागणी एकच आहे की हे जे 360 आमचे जे ओबीसी समाजाच्या विविध संघटना आहेत, विविध ह्याच्यातून आरक्षण दिलं जातं, त्यातून न देता मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या। आम्हाला त्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण त्यांचं थांबवायचं नाही, पण ओबीसी मधून त्यांनी घेऊ नये, हीच एक आमची मागणी आहे। हे आजचं 1 दिवसीय आंदोलन असणार आहे की या ठिकाणी ठिय्या आंदोलन? सध्या आज या ठिकाणी आम्ही 1 दिवसीय आंदोलन करतो। याच्यातून जर मार्ग नाही निघाला तर हे आंदोलन अधिक तीव्र प्रमाणात करण्याचा आमचा मनोदय आहे। आज या ठिकाणी शिष्टमंडळ आल्याच्या नंतर मागण्या किती पूर्ण होतात ते बघू, त्याच्यानंतर हा जी.आर. रद्द झाला पाहिजे हीच प्रमुख मागणी या ठिकाणी आहे। शिवाय समाजाच्या विविध मागण्या आहेत त्या आहेतच, पण प्रामुख्याने जी मागणी आहे ही मागणी हा जी.आर. रद्द व्हावा हीच आहे। काय सांगाल तुम्ही, कुठून आलाय तुम्ही आणि काय? मी आता रोहा तालुक्यातून आलो, रायगड जिल्ह्यामधून। आमची मागणी एवढीच आहे की गॅझेट जे आहे ते हैदराबाद गॅझेट ते रद्द व्हावं
हैदराबाद गॅझेटियर रद्द केलं गेलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी या सर्व आंदोलकांची आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं ओबीसीतून आरक्षण देणारा जो काही GR काढण्यात आला होता, कुठेतरी कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा निर्णय घेण्यात आला होता, तो आता रद्द झाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी आहे. ही आमची प्रमुख मागणी आहे अशा पद्धतीचं या सर्व आंदोलकांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी हे सर्व आंदोलक आता मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये एकवटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन दीपेश महाजनसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.